नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी आहे बालाजी कदम आणि आज आपण पाहणार आहोत नांदेड जिल्ह्याचा 2015चा झालेला तलाठी पेपर, त्यामधील अंकगणित आणि बुद्धिमत्ता यांचे आलेले क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. चला तर मग वेळ न घालवता क्वेश्चनला सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन, फ्लॅग हा शब्द UOZT असा लिहिला तर त्याचे सांकेतिक भाषेत होम हा शब्द कसा लिहावा. सर्वात सुरुवातीला तुम्ही ABCD A पासून ते M पर्यंत सरळ लिहून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्या एकदम खाली N पासून ते Z पर्यंत उलटी ABCD लिहून घ्यायची आहे. तर क्वेश्चनच्या म्हणण्यानुसार फ्लॅग हा शब्द UOZT असा लिहिलेला आहे आणि होम हा शब्द कसा लिहिला आहे किंवा कसा लिहायचा तो आपल्याला सांगायचा आहे. तर थोडंसं लॉजिक लावा. F च्या खाली U आहे, L च्या खाली O आहे. इथे पाहूया आपण, F च्या खाली पण U आहे, L च्या खाली पण O आहे, A च्या खाली पण Z आहे आणि G च्या खाली पण T आहे. त्याचप्रमाणे H च्या खाली काय येईल, S येईल, O च्या खाली काय येईल, L येईल, M च्या खाली काय येईल, N येईल आणि E च्या खाली काय येईल, V येईल. अशा प्रकारे आपलं H च्या खाली S, त्याच्यानंतर O च्या खाली L, त्याच्यानंतर M च्या खाली N आणि त्याच्यानंतर शेवटचा म्हणजे E च्या खाली V हे आपलं फायनल आन्सर असेल. तर पर्यायामध्ये SLN V हे कुठं आहे ते पाहायचं आहे. SLN V थर्ड ऑप्शन आहे, तर आपला आन्सर थर्ड हे असेल. चला तर मग लगेच आपण दुसरा क्वेश्चन पाहूया. दुसरा क्वेश्चन, एका सांकेतिक भाषेत ZOO म्हणजेच 1 12 12 अशा प्रकारे लिहिलेला आहे आणि CRANE हा शब्द 24 9 26 13 22 अशा प्रकारे लिहिला आहे. तर मॉडर्न हा शब्द कशा प्रकारे लिहिला जाईल हे आपल्याला सांगायचं आहे. तर सर्वात सुरुवातीला या क्वेश्चनचं लॉजिक समजून घेऊया. Z साठी त्यांनी 1 म्हटलेलं आहे, म्हणजे शेवटकडून 1 2 3 4 अशी नंबरिंग त्यांनी दिलेली आहे. Z साठी 1 म्हटलं, त्याचप्रमाणे O साठी 12. एकदम बरोबर आहे आपला लॉजिक. शेवटकडून त्यांनी 1 2 3 4 5 6 अशी नंबरिंग Z पासून दिलेली आहे. आपल्याला क्रेन साठी काय लॉजिक आहे हे पाहायचं पण नाही, सरळ सरळ मॉडर्न साठी काय येईल ते पाहूया. तर M हा किती नंबरला येतो शेवटकडून, तर शेवटकडून M हा 14 नंबरला येतो. म्हणजे आपल्याकडे 2 आणि 3 हेच फक्त 14 नंबरचे पर्याय उरलेले आहेत. 1 आणि 4 हे पर्याय कटलेले आहेत. त्याच्यानंतर आपण पाहूया की O किती नंबरला येतो. तर त्याने इथंच सांगितलेलं आहे की O साठी 12 12 दिलेले आहे, त्याच्यामुळे वर चेक करायची पण गरज नाही. जिथे 12 दिसेल, 2 नंबरच्या पर्यायामध्ये 12 आहे याचा अर्थ हा आपला आन्सर असेल. पुढील पर्याय चेक करायची आवश्यकताच पडत नाही, यामुळे आपला टाइम पण सेव्ह होईल. आपण लगेच दुसरा क्वेश्चन पाहूया. जर मिल्क म्हणजे 42 31 आणि ग्लॅड म्हणजे 53 67 तर मास्क म्हणजे काय. तर पाहूया. M साठी काय म्हटलेलं आहे, इथे M साठी काय दिलेले 4 दिलेलं आहे. तर M साठी आपल्याला 4 घ्यायचा आहे. त्यानंतर A, तर A कुठं आहे, A या शब्दामध्ये 3 नंबरला आहे, म्हणजे या नंबरिंग मध्ये 3 नंबरला काय 6 आहे, म्हणजे A साठी 6 घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याकडे 46 मिळालेलं आहे. त्यानंतर शेवटचा K पाहूया. K इथे 4 नंबरला आहे, याचा अर्थ इथे 4 नंबरला 1 आहे. तर आपला तर आता या दोन्ही मध्ये पण S नाहीये, तर मग S कसा चेक करायचा आहे की जो नंबर या 8 नंबरामध्ये प्रेझेंट नाही तो S साठी असेल. आपल्याकडे 46 आणि शेवटी 1 हे या पण पर्यायामध्ये आहे. आता 3 पाहूया कशासाठी आहे, तर 3 हे A साठी आहे, त्याच्यामुळे आपला हा पर्याय कटलेला आहे. तर आता या पर्यायामध्ये 8 उरला आहे, तर 8 पाहूया कशासाठी आहे. या दोन्ही शब्दासाठी 8 दिलेलं नाही, याचा अर्थ आपला आन्सर हे सेकंडच असेल. तरी पण आपण थर्ड एक वेळेस चेक करून पाहूया. इथे 2 आलेला आहे 3 नंबरला आणि आपल्याकडे 2 हा आय साठी दिलेला आहे. एकदम बरोबर आहे, आपलं सेकंडच आन्सर असेल. पुढे चेक करायची पण गरज लागणार नाही. अशाच प्रकारे आपण दुसरे पण क्वेश्चन पाहणार आहोत. लगेच आपण दुसऱ्या क्वेश्चनला सुरुवात. दुसरा क्वेश्चन, 3 5 9 17 33 65 आणि 129 ही एक नंबर सिरीज दिलेली आहे. तर नंबर सिरीजचे आपल्याकडे भरपूर प्रकार आहेत. तुम्हाला नंबर सिरीजची डिटेलमध्ये जर शिकायची असेल तर माझे नंबर सिरीजचे पण काही व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. नंबर सिरीजचे वेगवेगळे प्रकार आहेत, जे की दोन्ही नंबरमधला फरक असेल किंवा इथे गुणाकाराचा असेल किंवा भागाकाराची नंबर सिस्टीम असेल, हे पूर्ण मी त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही माझा नंबर सिस्टीमचा पण एक
सेपरेट व्हिडिओ आहे, तो पाहून घ्या. या नंबर सिस्टीम मध्ये काय लॉजिक दिलेले आहे ते आपण पाहूया. तर 3 आणि 5 मध्ये 2 चा फरक आहे, 5 आणि 9 मध्ये 4 चा फरक आहे. तर 2 4, त्याचप्रमाणे 9 आणि 17 मध्ये 8 चा फरक आहे. याचा अर्थ असा की आपला जो पहिला फरक दिलेला आहे तो फरक डबल होत चाललेला आहे पुढे. पहा तर इथे 2, इथे 4, इथे 8, इथे 16, इथे 32, इथे 64 आणि इथे 128. तर आलेले 128 आपल्याला 129 म्हणजेच नंबर सिस्टीमच्या शेवटच्या अंकामध्ये मिसळायचे आहेत. तर आपल्याला फायनल आन्सर या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागेवरच मिळून जाईल. तर आपला आन्सर असेल 257. हा पण एक नंबर सिस्टीमचाच प्रॉब्लेम आहे. तर इथे पाहून घेऊया. इथे हा 25 म्हणजे 5 चा वर्ग आहे, इथे 7 चा वर्ग आहे आणि इथे 9 चा वर्ग आहे. याचा अर्थ 5 आणि 7 मध्ये 2 चा फरक आहे, 7 आणि 9 मध्ये 2 चा फरक आहे. इथे समोरील 11 चा वर्ग येईल, म्हणजे 11 चा वर्ग असणार आपल्याकडे पर्याय कुठला आहे? पर्याय एकच आहे, नंबर 2 चा. तर हा आपलं आन्सर असेल. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर अशाच प्रकारे मी नवीन पण व्हिडिओ बनवल. तुम्हाला एवढंच करायचं आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त लाईक द्यायचे आहेत. उर्वरित क्वेश्चन पण आपण घेणार आहोत, पण ते नंतरच्या भागामध्ये असतील. तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.